हॅलो, स्क्रीन दिसते? हॅलो, आवाज येतोय का? सर हम्म येस सर दिसते. चला. कुठपर्यंत तो आपण सर्व्हिसेस बघतोय ऑपरेटिंग सिस्टीमच्या. देर आर 9 सर्व्हिसेस ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. फर्स्ट 6 आर सर्व्हिसेस फॉर युजर, देन लास्ट 3 आर सर्व्हिसेस फॉर ओएस. ओके, सर्व्हिसेस फॉर सिस्टीम असतील त्या. मग त्यामध्ये बघितलं आपण पहिली सर्व्हिस बघितली. कुठली असणार आहे पहिली सर्व्हिस? युजर इंटरफेस, UI. याच्यामध्ये किती टाइप्स आहेत? 3 टाइप्स आर प्रेझेंट. फर्स्ट वन CLI, कमांड लाईन इंटरफेस. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही काय करताय? कमांड टाइप करताय आणि त्या थ्रू एक्झिक्यूट करताय प्रत्येक गोष्ट कमांड लाईन, कमांड प्रॉम्प्ट थ्रू तुम्ही टाइप करणार आणि त्या थ्रू तुम्ही ती एक्झिक्यूट करणार. ही काय झाली? कमांड लाईन इंटरफेस झाला. त्यानंतर ह्याचा ड्रॉबॅक काय होता? तुम्हाला प्रत्येक कमांड लक्षात ठेवावी लागत होती, बरोबर आहे. मग त्यामुळं तो इश्यू हे करून, त्यामुळे काय झालं? दुसरा एक हे आली. त्यानंतर कुठली आली? दुसरी तर बॅच इंटरफेस आला. मग बॅच इंटरफेस मध्ये काय? तर तुम्ही होल बॅच तुम्ही सेंड करत होते. एक बॅच बनवता तुम्ही. नंबर ऑफ तुमचे काय एक्झिक्युशन असतील, नंबर ऑफ कमांड जे असतील, त्या सगळ्या कमांड एकत्र टाकून त्याची काय करताय? तुम्ही बॅच बनवता, बरोबर आहे. आणि ती बॅच एक्झिक्युशनला सेंड करायचं. मग जोपर्यंत ती बॅच कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करता? नवीन बॅच एक्झिक्युशनला सेंड करू शकत होता का? नाही. ठीक आहे, मग हे झालं बॅच इंटरफेस. त्यानंतर आलं GUI, ग्राफिकल युजर इंटरफेस. GUI मध्ये काय होतात? ग्राफिकली सगळे तुमचे आयकॉन्स असतील ते रिप्रेझेंट केलेले असतील आयकॉन थ्रू. त्या थ्रू तुम्ही त्यावर डायरेक्टली जे काय तुम्हाला ओपन करायचं ते डायरेक्टली क्लिक करून ओपन करू शकतो. ह्या झाल्या युजर इंटरफेसचे सर्व्हिस. ठीक आहे, कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? त्यानंतर सेकंड आहे प्रोग्राम एक्झिक्युशन. सेकंड सर्व्हिस कोणती आहे? प्रोग्राम एक्झिक्युशन. ओके, मग प्रोग्राम एक्झिक्युशन मध्ये काय आहे? तर तुमचा एखादा प्रोग्राम आहे. प्रोग्राम इज नथिंग बट इट्स कॉल्ड ॲज अ प्रोसेस. ह्याच्यामध्ये काय होत आहे? तर ती काही एक्झिक्युशन वाली तुमची जी काही वॉटर प्रोसेस आहे, ही प्रोसेस साठी तुम्हाला एक्झिक्युशन साठी काय पहिली काय गरज लागणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला त्याला मेमरी अलोकेट व्हावी लागणार. मग तेच काम कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टीम परफॉर्म करतो. ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं काय काम आहे? तर अलोकेशन ऑफ मेमरी. ठीक आहे, अलोकेशन ऑफ मेमरी. मग ती प्रोग्रामला मेमरी अलोकेट करणं. प्रोग्राम एक्झिक्युशन कंप्लीट झालं की त्याची मेमरी अलोकेट केलेली मेमरी डिसअलोकेट करणं. ठीक आहे, मग इथं दिलंय बघा, आफ्टर एक्झिक्युटिंग द प्रोग्राम मेमरी deallocation of memory. प्रोग्राम मेमरी deallocation of memory is also done by the operating system. हे वर्क कोणाचं असणार आहे? ऑपरेटिंग सिस्टीमचं असेल. ठीक आहे, येते लक्षामध्ये? पण इथं दिले बघा, टू रन अ प्रोग्राम द प्रोग्राम इज रिक्वायर्ड टू बी लोडेड इन टू द रॅम अँड फर्स्ट लोडेड इन टू रॅम फर्स्ट अँड देन असाइन CPU टाइम फॉर इट्स एक्झिक्युशन. म्हणजे एखादा तुमचा प्रोग्राम आहे, एखादा तुमची प्रोसेस आहे, ती प्रोसेस एक्झिक्युशन होण्यासाठी काय स्टेप्स आहेत? पहिल्यांदा त्या प्रोसेसला हा रॅम अलोकेट व्हायला पाहिजे. रॅम इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ युअर मेन मेमरी. ओके, आणि मेन मेमरी अलोकेट झाल्यानंतर त्याला CPU अलोकेट व्हायला पाहिजे. CPU म्हणजे नथिंग बट कमचं काय असणार आहे? प्रोसेसर. ठीक आहे, हे दोन वर्ड कायम तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. रॅम म्हणजे तुमचं काय असणार आहे? रॅन्डम ऍक्सेस मेमरी किंवा मेन मेमरी असेल. आणि CPU काय असणार आहे तुमचं? नथिंग बट इट इज अ युअर प्रोसेसर. ओके, डाऊट आहे कोणाला? काही लक्षात येत आहे? सगळं सगळं लक्षात येत आहे का? हॅलो, येस सर. काय डाऊट असतील आताच विचारा. परत मी तुम्हाला क्वेश्चन विचारले आणि तुम्हाला आन्सर नाही आले तर त्यावेळेस मी कुठल्याही गोष्टी ऐकून घेणार नाही. कळालं? त्यावेळेस डायरेक्टली तुमचे इंटरनल मार्क कट केले जाते. लक्षात ठेवा सगळे. ठीक आहे, काही कोणाला इश्यू नाहीये? नेक्स्ट बघूया, आयओ ऑपरेशन. आयओ ऑपरेशन म्हणजे काय असणार आहे? तर आयओ ऑपरेशन ही एक सर्व्हिस प्रोव्हाइड होते ऑपरेटिंग सिस्टीम कडनं तुम्हाला. त्यामध्ये काय असणार आहे? इच प्रोग्राम रिक्वायर्स टू इनपुट आउटपुट. ठीक आहे, रिक्वायर अन इनपुट अँड प्रोड्यूस आउटपुट. प्रत्येक गोष्टीचं आउटपुट प्रोड्यूस करण्यासाठी त्याला काहीतरी इनपुटची गरज आहे. दिस इन्व्हॉल्व द यूज ऑफ आयओ डिव्हाइसेस.
फॉर बेटर इफिशियन्सी अँड प्रोटेक्शन टू द युजर आर नॉट अलाउड टू द डायरेक्टली इंटरॅक्ट विथ द आयओ डिव्हाइसेस. म्हणजे काय, तुमचे जे काही नंबर ऑफ तुमच्याकडे आयओ डिव्हाइसेस आहेत त्याचे बेटर यूज होण्यासाठी, बेटर इफिशियन्सी मिळण्यासाठी, त्याला प्रोटेक्शन प्रॉपर मिळण्यासाठी काय केलं जातं, युजरचं डायरेक्ट आयओ डिव्हाइसेस सोबत इंटरॅक्शन केलं जाते का नाही, तर युजरला आयओ डिव्हाइसेस कोण अलोकेट करणार आहे, तर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम अलोकेट करणार आहे. मग आयओ डिव्हाइसेसचं सर्व्हिस कोण प्रोव्हाइड होते, ऑपरेटिंग सिस्टीम कडनं. हे कशासाठी होतंय, तर युजरचं इंटरॅक्शन डायरेक्टली जर युजरने इंटरॅक्ट केलं तर युजर काय करणार, त्याला पाहिजे तसं वापरणार. बरोबर आहे. म्हणजे काय होणार, जर युजरचं इंटरॅक्शन ठरलं असतं कुठली प्रोसेस सेंड करायची, तर प्रत्येक वेळेस आता मी जर आलो, समजा मी आलोय तिथं आणि माझ्या आधी कोणतर आपला एक स्टाफ कोणतर परफॉर्म करतोय, समजा एक मस्कर मॅडम आहेत, मस्कर मॅडम एखादं टास्क परफॉर्म करतात, त्यांना प्रिंट काढायचे, त्यांनी प्रिंटिंगचं डॉक्युमेंट असाइन केलं असेल आणि तेवढ्यात मी आलो, तर ऍज अ डेजिग्नेशन बघितलं तर माझं डेजिग्नेशन काय असणार आहे, हेड ऑफ डिपार्टमेंट. मग मी काय म्हणणार त्यांना, जर युजर इंटरॅक्शन तिथं अवेलेबल असतं तर मी काय म्हणणार, मस्कर मॅडम थांबा 2 मिनिटं, मला परफॉर्म करू दे, मग तुम्ही परफॉर्म करा. ओके. मग हे युजरचं इंटरॅक्शन अलोकेट केलेला जॉब परत डे अलोकेट करायचा, त्याच्यामध्ये एक्झिक्युशन स्टॉप करायचं आणि माझी प्रोसेस होते. मग ह्याच्यापेक्षा काय करते, ऑपरेटिंग सिस्टीम स्वतः हे करते. मग बेटर युटिलायझेशन, मस्करनंतर जॉब कम्प्लीट झाला की त्यानंतर नेक्स्ट आलेला क्यू मधला जॉब एक्झिक्युशनला सेंड करायचा, फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर इथं अलोकेशन करायचं. ठीक आहे. मग ह्याच्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. त्यामुळं ऑपरेटिंग सिस्टीमने आयओ ऑपरेशन ही एक सर्व्हिस इथं आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. मग ह्याच्यामध्ये बघा, सो ऑपरेटिंग सिस्टीम हिअर बिकम्स अ ब्रिज बिटवीन आयओ डिव्हाइसेस अँड युजर. ऑपरेटिंग सिस्टीम मेक्स आयओ डिव्हाइसेस अवेलेबल टू द युजर इन युजर फ्रेंडली मॅनर व्हेन एव्हर रिक्वायर्ड टू द युजर. म्हणजे काय असणार आहे, तर इथं काय होतंय, ब्रिज म्हणून वर्क करते ऑपरेटिंग सिस्टीम. कशाच्या मधली ब्रिज, तर आयओ डिव्हाइस आणि युजरच्या मधले ब्रिज आहे. कोण ब्रिज आहे, ऑपरेटिंग सिस्टीम ऍज वर्क करते ऍज अ ब्रिज म्हणून. आणि ती काय करते, ज्या ज्या वेळेस युजरला त्याची रिक्वायरमेंट आहे त्या त्यावेळेस ते युजर फ्रेंडली मॅनर मध्ये तुम्हाला तुमची डिव्हाइसेस काय केली जातील, अलोकेट केली जातील. ओके. एवढंच आयओ डिव्हाइसेस मध्ये असणार. आयओ ऑपरेशन्स मध्ये काय असणार आहे, तर जेवढे काय तुमच्या सिस्टीमला आयओ डिव्हाइसेस अटॅच आहेत त्याचं अलोकेशन करणं आणि आफ्टर कम्प्लिशन ते डिअलोकेट करणं. हे वर्क कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टीम करते. इट इज ऑल्सो नथिंग बट इट इज काय म्हणाल तुम्ही याला, सर्व्हिसेस ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. 3 सर्व्हिसेस झाल्या, आयओ ऑपरेशन झालं, त्याच्या आधी तुमचं सेकंड सर्व्हिस कुठली झाली, प्रोग्राम एक्झिक्युशन. फर्स्ट झालं युजर इंटरफेस. ठीक आहे, 3 झाल्या. मग आता फोर्थ बघूया आपण. हॅलो सर. हा बोला. सर ते थोडंसं फास्ट होतंय. कुठपर्यंत तुम्हाला लक्षात आलंय, तुम्हाला डाऊट आहे का कुठं, काय रिपीट करू मी? आयओ ऑपरेशन्स आहे ना ते खूपच जास्त फास्ट झालं, मला नाही कळालं सर. ओके, लक्ष द्या. आयओ ऑपरेशन म्हणजे काय असणार आहे, इनपुट आउटपुट डिव्हाइसेसचे ऑपरेशन्स असतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज इनपुट आउटपुट डिव्हाइसेस ऑपरेशन. व्हॉट इज मीन बाय इनपुट आउटपुट डिव्हाइसेस ऑपरेशन, तर इट इज allocating the devices, whatever the devices are available in your system or whatever the resources available in the your system or in your atmosphere. त्या सिस्टीमच्या सोबत तुमच्या आजूबाजूला जे काय अदर जे काय नंबर ऑफ सिस्टीम तुमच्याला कनेक्टेड असतात. मग तुम्हाला ऍज अ फॉर एक्झाम्पल मी काय सांगितलंय, एफसी सेंटर. तुम्ही फर्स्ट इयरचं ऍडमिशन सेंटर कधी बघितलं होतं आपल्या इथलं ऍडमिशन घेताना? हॅलो हॅलो, कोण क्वेश्चन विचारला होता? हॅलो. येस सर. हा, एफसी सेंटर बघितलं होतं तुम्ही आपलं ऍडमिशन सेंटर वरती. तुम्ही ऍडमिशनला इथं आल्यावर एफसी सेंटर मध्ये कधी गेला होतात का? आपल्या फ्लोअरला असतं बघा तिथं, वॉटर कूलरच्या अलीकडं. हा हा. त्याच्यामध्ये काय होतं, नंबर ऑफ सिस्टीम होत्या, 5 ते 10 सिस्टीम तिथे अटॅच केलेले असतात आणि 1 ते 2 मशीनलाच तुमच्याकडे काय केलेले असतात, प्रिंटर आणि स्कॅनर लावलेले असतात. बरोबर आहे? हा येस. कन्सेप्ट लक्षात आला तुम्हाला? मग ह्या कन्सेप्ट मध्ये काय होतं, युजर्स, इथे युजर कोणते आहेत, जेवढ्या काय नंबर ऑफ तुमच्याकडे सिस्टीम प्रेझेंट आहेत तेवढे काय झाले, युजर झाले. आणि रिसोर्सेस किती आहेत तुमच्याकडं? 2च आहेत, एक प्रिंटर आहे आणि एक स्कॅनर आहे. प्रिंटर अँड स्कॅनर, इट इज कॉल्ड एज द रिसोर्सेस ऑफ युअर कम्प्युटर सिस्टीम. ओके.
मग हेच रिसोर्सेस तुम्हाला काय करायचे, युटिलाइज करायचे प्रॉपर मॅनर मध्ये. मग ह्याच्यामध्ये कसं होणार, जर समजा तुम्ही एक रिक्वेस्ट सेंड केली ऍज अ प्रिंटिंगची आणि तुमच्या दुसऱ्या फ्रेंडनी पण त्या सिस्टीमवर रिक्वेस्ट सेंड केली, तर ह्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ठरवणार. ऑपरेटिंग सिस्टीम काय करणार, तर ऑपरेटिंग सिस्टीम डिसाइड करणार विच रिक्वेस्ट कम फर्स्ट. जी रिक्वेस्ट पहिल्यांदा आली आहे ती रिक्वेस्ट तुमची काय केली जाईल, पहिल्यांदा एक्झिक्यूट केली जाईल, फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस मध्ये. ओके, फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस मध्ये तुम्हाला एक्झिक्युशन इथं प्रोव्हाइड केलं जाणार. मग हे सगळी जी सर्व्हिस आहे ही काय झाली, तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमची सर्व्हिस झाली. म्हणून ह्याला आयओ ऑपरेशन्स एक सर्व्हिस म्हणतात. कळालं, म्हणजे जे काही इनपुट आउटपुट डिव्हाइसेस तुमच्या सिस्टीमला अटॅच केलेले आहेत, ते नंबर ऑफ इनपुट आउटपुट डिव्हाइसेसला सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, त्याचं काम कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टीम करते. कळालं? हॅलो. येस सर. म्हणजे काय होणार आहे, आता आपण काय पॉइंट बघतोय, कुठला पॉइंट आपण डिस्कस करतोय, ऑपरेटिंग सिस्टीमच्या सर्व्हिसेस बघतोय. म्हणजे काय, तर ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, फॅसिलिटीज, विच फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय द ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, मग त्या ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू आपण सिस्टीम हँडल करण्यासाठी, आता ह्या फॅसिलिटीज आपण कशासाठी यूज करतोय, ह्या सर्व्हिसेस आपण कुठे यूज करणार आहे, टू हँडल आवर कम्प्युटर सिस्टीम. ओके, understand, to handle our computer system we use this number of services. Using this number of services we access our computer hardware. ओके, मग ह्याच्यामधले आपण इम्पॉर्टंट सर्व्हिसेस बघतो. त्यापैकी आता हे फोर्थ वन झाली. आता थर्ड वन झाली आपली आयओ ऑपरेशन्स, म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस जेवढे काय आपल्या सिस्टीम मध्ये असतील प्रेझेंट, तेवढे नंबर ऑफ डिव्हाइसेसचं हँडलिंग करणं, ऑपरेशन परफॉर्म करणं, त्याला कमांड सेंड करणं, त्यांचे कमांड एक्झिक्यूट करून घेणं त्यांच्याकडनं, त्या आपले टास्क तुमचे जे असतील व्हॉटएव्हर ते टास्क एक्झिक्यूट करून घेणं, हे सगळं काय झालं, तुमचे इनपुट आउटपुट डिव्हाइसेसचे ऑपरेशन झाले. ठीक आहे, मग आता त्यानंतर बघूया आपण फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन. नेक्स्ट सर्व्हिस आहे फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन. आता मॅनिप्युलेशन, व्हॉट इज मीन बाय मॅनिप्युलेशन, तर फाईल सिस्टीम मॅनेजमेंट. ओके, मग जेवढे काही नंबर ऑफ फाईल्स आहेत, व्हॉट इज मीन बाय फाईल, फाईल म्हणजे काय असतं, सांगा, कोण सांगतंय, व्हॉट इज मीन बाय फाईल, फाईलची डेफिनेशन काय आहे, जो काही तुमचा डेटा असतो, कोरिलेटेड डेटा, त्याला काय म्हणतात तुम्ही, फाईल म्हणतात. बरोबर आहे, एखाद्या फाईल मध्ये तुम्ही काय करता, रिलेटेड डेटा स्टोअर करता. मग जो काही कोरिलेटेड डेटा तुम्ही स्टोअर करताय, तो डेटा म्हणजे काय झाला, तुमची नथिंग बट सिंगल फाईल झाली. मग ह्या नंबर ऑफ तुमच्या सिस्टीम मध्ये ज्या काही नंबर ऑफ फाईल्स अवेलेबल आहेत, त्या फाईल्सचं मॅनिप्युलेशन, मॅनिप्युलेशन म्हणजे काय असणार आहे, तर तुम्हाला त्यांचं मॅनेजमेंट परफॉर्म करायचं. व्हॉट इज मॅनेजमेंट, टू स्टोअर अ फाईल, रिमूव्ह फ्रॉम वन प्लेस टू स्टोर इट ऑन अनदर प्लेस. ठीक आहे, म्हणजे सोर्स टू डेस्टिनेशन ती फाईल मूव्ह करणं, एका ड्राईव्ह मधून दुसऱ्या ड्राईव्हला प्लेस करणं, हे सगळं, एखादी फाईल ओपन करणं, रीड करणं, राईट करणं, डिलीट करणं, सेव्ह करणं, हे सगळं काय झालं, त्या फाईलचे ऑपरेशन झाले. मग हे सगळे ऑपरेशन्स कशासाठी परफॉर्म करतो आपण, टू मॅनेज और मॅनिप्युलेट वन ऑफ द फाईल प्रेझेंट इन अवर सिस्टीम. मग एखादी फाईल आपल्या सिस्टीम मध्ये जी प्रेझेंट असते, तिला मेमरी अलोकेट झालेली असते मेन मेमरीकडनं. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट तिला सेकंडरी स्टोरेजवर कंट्रोल एस करून सेव्ह करता. मग कंट्रोल एस करून ती फाईल काय होते, तुमच्या सेकंडरी स्टोरेजवर. म्हणजे व्हॉट इज मीन बाय सेकंडरी स्टोरेज, इट इज कॉल्ड एज हार्ड डिस्क. हार्ड डिस्क काय आपली, सेकंडरी स्टोरेज. मग हार्ड डिस्क इज नथिंग बट इट इज ऑल्सो कॉल्ड एज परमनंट स्टोरेज. म्हणजे एकदा तुम्ही हार्ड डिस्कवर स्टोअर केली की ती फाईल डिलीट होते का, तुम्ही सिस्टीम बंद केली तरी ती फाईल करप्ट होते का, होत नाही. ठीक आहे, मग ह्या नंबर ऑफ फाईल तुमच्या ज्या काही फाईल असतील, त्या फाईल ओपन करणं, सेव्ह करणं, डिलीट करणं, रीड करणं, हे सगळं जे काही ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात फाईलची, ही सगळी ऑपरेशनची फॅसिलिटी कोण प्रोव्हाइड करते तुम्हाला, ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करते. ठीक आहे, द आउटपुट ऑफ द प्रोग्राम मे नीड टू बी रिटर्न into the new file or it can given as input to the other file. The user gives a command for the reading or writing to a file and can see his task accomplished. म्हणजे काय म्हणतं हे, आता
पाईपलाईनिंग हा कन्सेप्ट झाला तुम्हाला. पाईपलाईनिंग मध्ये काय होतं, इनपुट ऑफ फर्स्ट मेथड युज आहे, आउटपुट ऑफ फर्स्ट मेथड युज ॲज इनपुट ऑफ अनदर सेकंड मेथड. म्हणजे तुमच्या पहिल्या मेथडचं आउटपुट आलेलं तुम्ही काय करताय, इनपुट म्हणून सेकंडला देताय. सेकंड मेथडचं आउटपुट तुम्ही काय करताय, इनपुट म्हणून थर्डला देताय. ओके, याला काय म्हणतात, पाईपलाईनिंग स्ट्रक्चर, चेनिंग स्ट्रक्चर. मग ह्या चेनिंग स्ट्रक्चर मध्ये काय होतं, तुमच्या ज्या काही आउटपुट आलेल्या फाईल्स असतील त्या तुम्हाला स्टोअर कराव्या लागणार, आणि त्यानंतर त्या जर तुम्ही इनपुट म्हणून त्या परत दुसऱ्या फाईलला देताय. हे सगळं काय झालं तुमचं स्ट्रक्चरिंग, म्हणजे मॅनिप्युलेशन ऑफ फाईल्स, म्हणजे त्या फाईलचं मॅनेजमेंट करणे. ठीक आहे, मग हे मॅनेजमेंट, रीडिंग, रायटिंग फाईल, हे सगळे टास्क परफॉर्म करायचे तुमच्या फाईलवर. हे सगळं काय झालं मॅनेजमेंट. हे सगळे तुम्हाला फॅसिलिटी कोण प्रोव्हाइड करतं, ऑपरेटिंग सिस्टीम. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही कुठलीही फाईल ओपन करू शकत नाही. सांगा मला, जर तुमच्याकडे ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये एक्झिक्यूट होत नसेल, ऑपरेटिंग सिस्टीम रन झाली नाही, सिस्टीम चालू केलं, तुम्ही आतमधल्या फाईल फोल्डर ओपन करून बघू शकता का, बघू शकता का? नाही. अनदर एक तुम्हाला दुसरं एक एक्झाम्पल सांगतो. तुमचा मोबाईल तुम्ही स्विच ऑफ करायचा, मोबाईल स्विच ऑफ करायचा, आणि तो डेटा कॉड असतात ना, कॉड असते ना मोबाईलची वायर, त्याच्याने तो सिस्टीमला अटॅच करायचा. बरोबर आहे, मग तुमचं मोबाईलचं कनेक्शन तर एस्टॅब्लिश झालंय सिस्टीम, कम्प्युटरमध्ये आणि मोबाईलमध्ये. तुमच्या मोबाईल मधला डेटा दिसतो का सिस्टीम मध्ये? नाही. आता डेटा तर तुमच्याकडे प्रेझेंट आहे, तुमच्या कार्ड रीडरवर डेटा आहे. बरोबर आहे, कार्ड रीडर तुमच्याकडे आहे, त्या कार्ड रीडरवर आहे किंवा इंटरनल मेमरीवर डेटा आहे. पण तुम्ही काय केलेलं आहे, मोबाईल स्विच ऑफ केलेला आहे. मोबाईल स्विच ऑफ जर असेल तर तुमच्याकडे एखादा मोबाईल जास्त करप्ट होतो बघा, ऑपरेटिंग ओएस मारावे लागते, तुम्हाला दुकानात सांगतात सॉफ्टवेअर मारावं लागेल याला. सॉफ्टवेअर म्हणजेच ते काय करतात, तुमचा मोबाईल फॅक्टरी कंडिशनला रिसेट करतात आणि रिबूट करून तुम्हाला देतात परत. हे तुम्हाला, तुम्ही जर युट्यूबवर जर टाकलं की हाऊ टू फॅक्टरी रिसेट सेटिंग इन तुमच्या मॉडेल नंबर, तर ती फॅक्टरी रिसेट कसा करायचा मोबाईल ह्याची लगेच प्रोसिजर येते, आणि तुमचं तुम्ही 3 बटन दाबून तो मोबाईल फॅक्टरी रिसेट करू शकता. पण आपल्याला तुम्ही बघायला जाता, कधी जात नाही, तुम्ही ते दुकानात घेऊन जाता, दुकानदार एक 10 मिनिटात काम तुम्हाला सांगतो, ठेवा मोबाईल, संध्याकाळी या, उद्या या, आणि 10 मिनिटात तो मोबाईल फॅक्टरी रिसेट करून ठेवतो. मग ह्याच्यासाठी काय असतं, तर म्हणजे तुम्हाला सांगण्याचं एक मिनिंग काय असणार आहे माझ्या याच्या पाठीमागं, तर जोपर्यंत तुमची ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्याकडे नाहीये तोपर्यंत तुम्ही कुठलीही फाईल ट्रान्सफर करू शकता का, फाईल रीड करू शकता का, राईट करू शकता का, काहीही करू शकत नाही. मग ह्याचाच मिनिंग काय आहे, मॅनिप्युलेशन ऑफ फाईल्स. ठीक आहे, फाईल मॅनेजमेंट डन बाय द ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, using operating system you can manipulate your file, that is reading on file, writing on that file, move it from one source to another source. ठीक है, source to destination, deleting that file, these are the operations. You perform these operations on your file using operating system. Okay, because of operating system provide the services of file manipulation. ठीक आहे, त्याला म्हणायचं फाईल मॅनिप्युलेशन. तुम्ही काय करताय, तुमच्याकडे जी काही फाईल अवेलेबल आहे त्या फाईलवर नंबर ऑफ ऍप्लिकेशन परफॉर्म करतात. कळालं? त्यानंतर नेक्स्ट, हे सगळे ऑपरेशन झाले फाईलचे, रीड, राईट, एक्झिक्यूट, ऍक्सेस, डिनाय. ऍक्सेस डिनाय म्हणजे काय, तुम्ही तुमच्या फाईलला प्रोटेक्शन देऊ शकता. रीड, राईट, एक्झिक्यूट म्हणजे तुमची फाईल राईट करता येईल का, दुसऱ्याला एडिट करता येईल का. ठीक आहे, ते फाईलचा ऍक्सेस कोणाला असेल, तुम्ही त्यात पासवर्ड परमिशन, ऍक्सेस डिनाय म्हणल्यावर म्हणजे तुम्ही काय करू शकता, त्यात पासवर्ड प्रोटेक्टेड तुमची फाईल करू शकता. हे सगळं काय झालं, ऍक्सेस डिनाय परमिशन झालं. ओके, इट इज इन्व्हॉल्व क्रिएटिंग, डिलीटिंग अँड इव्हन सर्चिंग ऑफ द फाईल्स बाय इट्स नेम. तुम्ही तुमच्या नंबर ऑफ फाईल्स ज्या असतील त्या सर्च करू शकता. राईट कॉर्नरला इथं सर्च ऍड्रेस बार असतो. आता इथं तुम्ही बघा की दिस पीसी आहे, बरोबर आहे, इथं सर्च दिस पीसी असते बघा. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही फाईलचं नाव टाका. आता मी नुसतं टाकलं .txt आणि एवढं सर्च मारलं
तर जेवढ्या काही txt.txt च्या फाईल आहेत तेवढ्या सगळ्या माझ्या ओपन झाल्या कसं काय झाल्या. मग हे काय आहे सर्च बार आहे. मग तुम्ही सर्च कंटेंट लेवलला सुद्धा तुम्ही तुमच्याकडे काय करू शकता फाईल सर्च करू शकता. ओके. मग सर्चिंग ऑन दॅट फाईल हे सगळे ऑपरेशन तुम्ही कशा थ्रू प्रोव्हाइड करू शकता फाईल मॅनिप्युलेट थ्रू करू शकता. ओके. काय डाऊट आहे कोणाला. मग नेक्स्ट बघूया एरर डिटेक्शन. एरर डिटेक्शन बघा काय आहे. Error may be occurred in the CPU on memory hardware IO devices and the user. Operating system also deals with the hardware problems. To avoid hardware problems, operating system constantly monitor the system for detecting the errors and fixing these errors. Okay. तुमची ऑपरेटिंग सिस्टीम काय करत असते कंटिन्युअसली तुमची मेमरी स्कॅन करत असते. कशासाठी स्कॅन करत असते तर तुमच्याकडे जे काही व्हायरसेस डिटेक्ट होत आहेत ते बाहेर काढण्यासाठी मालवेअर डिटेक्ट करण्यासाठी तुमची ऑपरेटिंग सिस्टीम काय करते कंटिन्युअसली जेवढं काय तुमच्याकडे तिथं मटेरियल असलेलं असतं महिनाभर आणि 2 महिन्यांनी ते सगळं तुम्ही काय करू शकता एरर डिटेक्शन थ्रू चेक करू शकता. ओके. तुमची सिस्टीम ज्यावेळेस तुम्ही कम्प्युटर सिस्टीम चालू करता ऑपरेटिंग सिस्टीम काय करते कंटिन्युअसली तुमची मेमरी स्कॅन करत राहते. म्हणजे ज्यावेळेस महिना 2 महिने तुम्ही कम्प्युटर घेता तुम्ही डेटा भरायला चालू करता डेटा भरत एखादा ड्राईव्ह गच्च भरला तुम्ही जर समजा सी ड्राईव्ह भरला डी आणि ई रिकामेच आहेत सी ड्राईव्हवर तुमची काय असते ऑपरेटिंग सिस्टीम स्टोअर असते. त्यामुळे काय होतं चुकून तुम्ही डायरेक्ट तुमचा जो काही वॉटवर डेटा फुल झालाय तर तिथं मेसेज काय द्यायला चालू होतो डिस्क स्पेस इज फुल म्हणजे ज्याच्यावर तुमचं बाकी सगळं सी ड्राईव्ह फुल व्हायला लागला. मग हा काय झाला एक एरर डिटेक्शन झालं. बरोबर आहे की तुमचा सी ड्राईव्ह फुल झालेला आहे तुम्ही तिथली मेमरी तुम्ही कमी करा. ओके. मग हे एरर असे सध्या कंटिन्युअसली सिस्टीम स्कॅन होत राहते. Operating system also deals with the hardware problem. To avoid hardware problem, operating system constantly scan the system for deleting the errors and fixing these errors. The main function of operating system is to detect the errors like bad sector on hard disk, memory overflow, error related issues on IO devices. जेवढे काही तुमचे IO डिव्हाइसेस वगैरे असतील आता IO डिव्हाइसेसचे कुठले एरर असतील जर समजा तुम्ही बघा एखादं तुमच्या सिस्टीमला प्रिंटर अटॅच आहे आणि त्या प्रिंटरची वायर निघाली असेल तर तो काय झाला इट इज कॉल्ड ॲज एरर. ओके. तुमची फंक्शनिंग कम्प्लीट होते का इथे 100% होते का कम्प्लीट. तुम्ही प्रिंटरला प्रिंटर सेंड केली सगळं बरोबर आहे पण ते प्रिंटर मध्ये पेजेसच नसतील तर काय झालं प्रिंट येणार आहेत का प्रिंटर मध्ये No. पेजेस नसतील तर प्रिंट येईल का तुमच्याकडं नो. हा मग त्यावेळेस तिथं मेसेज काय येतो त्यावेळेस तिथं मेसेज काय येतो बघितलंय कधी त्यावेळेस पेज नॉट फाउंड हा एरर येतो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रिंटरला पेजेस नसतात आणि तुम्ही एखादी प्रिंट सेट करता मग पेज नॉट फाउंड हा एरर मेसेज कोणाकडनं आलाय प्रिंटरकडनं आलाय प्रिंटरकडनं तो कोणाला आला ऑपरेटिंग सिस्टीम तो कोणाला दाखवला युजरला दाखवला. जर तुमचं प्रिंटरच अटॅच नसेल तर कम्युनिकेशन एरर येतो हा कम्युनिकेशन एरर कोणाचा झाला ऑपरेटिंग सिस्टीमचा झाला. ओके. कम्युनिकेशन एरर कोणाचा झाला ऑपरेटिंग सिस्टीमचा झाला. मग हे एरर हँडलिंग हे सगळं सर्व्हिस कोण प्रोव्हाइड करते तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करते. ठीक आहे. द मेन फंक्शन ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम इज टू डिटेक्ट द एरर्स like bad sectors, hard disk, memory overflow, error related to the IO devices. मग IO devices एरर मेमरी ओव्हरफ्लो त्याचं तुम्हाला सांगितलं सी ड्राईव्ह वगैरे तुमचा फुल झाला तर मेमरी लो डिस्क स्पेस अवेलेबल हा एक एरर तुम्हाला तिथं शो केला जातो. ठीक आहे. बॅड सेक्टर्स म्हणजे जर तुम्ही पार्टिशन चुकीचं पाडलं एखादा ड्राईव्ह गच्च झाला असेल तर बॅड सेक्टर्स म्हणून तिथं तुम्हाला एरर शो केला जातो. ठीक आहे. आफ्टर डिलीटिंग द एरर्स ऑपरेटिंग सिस्टीम टेक्स दॅन अप्रोप्रिएट ऍक्शन ऑन कॉन्स्टंट कम्प्युटिंग म्हणजे आज तुमचा जो एरर येतो तुम्ही तो डिलीट करता वगैरे तरी सुद्धा काय करते ऑपरेटिंग सिस्टीम त्या एररवर वर्क करते आणि जे काय काम करून कम्प्लीट करून घ्यायचे ते काम कम्प्लीट करून घेते प्रयत्न करते. ओके. मग दिस सर्व्हिसेस or more detection error correction cannot be handled by the user. In this service of error detection and error correction cannot be handled by the user programs because
इट इन्व्हॉल्व मॉनिटरिंग ऑफ द एंटायर कम्प्युटिंग सिस्टीम. मग ह्याच्यामध्ये काय होतं, एरर डिटेक्शन आणि एरर कनेक्शन हे युजर हँडल करू शकत नाही का, तर हे सर्वस्वी काम कोण करणार आहे तुमच्याकडं, एंटायर कम्प्युटर सिस्टीम स्कॅन करणं, ती परफॉर्म करून घेणं, हे सगळं काम कोण करतंय, तुमची ऑपरेटिंग सिस्टीम परफॉर्म करते. ओके. कम्युनिकेशन बघा, पुढची सर्व्हिस कुठली आहे, लास्ट सर्व्हिस ह्याच्या टीम मधली कम्युनिकेशन. मग कम्युनिकेशन बिटवीन टू डिव्हाइसेस, इट इज ऑकर थ्रू द मेसेज पासिंग, शेअरिंग ऑफ मेसेज और अनदर तुमचं ईमेल्स वगैरे. ठीक आहे. द कम्युनिकेशन ॲज रेफर टू द कम्युनिकेशन हॅट टेक प्लेस among the same or different types of processes. ठीक आहे. Processor executing on the same computer system or different computer system. Process need to exchange the information with the other process. And communication may be implemented via shared memory through or message pass. मग तुमच्याकडे जे काही शेअरिंग प्रेझेंट आहे, तुम्हाला मी सांगितलं डेटा शेअर केला जातो. म्हणजे काय केलं जातं, डेटा शेअर होतो. तुम्ही आता डेटा शेअर करता, पिक्चर शेअर करता एकमेकांमध्ये. सध्या तुम्ही जे काय घरात, आता तुम्ही मोबाईलवर पिक्चर्स वगैरे बघत असता किंवा तुम्ही वेब सिरीज बघत असाल आता, मग त्या वेब सिरीज मध्ये तुम्ही आला की तुम्ही सांगता मित्रांना ही वेब सिरीज चांगली आहे, ती वेब सिरीज चांगली आहे. मग ती वेब सिरीज तुम्ही शेअर करता म्हणजे नथिंग बट तुम्ही काय करता, तुमच्याकडे प्रेझेंट असलेल्या फाईल्स तुम्ही वायफायने काय करता, अनदर मशीन्स मध्ये सेंड करता. मग हे काय झालं, तर इट इज कॉल्ड एज कम्युनिकेशन बिटवीन दॅट टू डिव्हाइसेस. म्हणजे मोबाईल एक मोबाईल असेल, एक मोटोरोलाचा मोबाईल असेल आणि एक कशाचा आपला रिअलमीचा मोबाईल असेल, आणि तुम्ही डेटा शेअर करता. तर ह्याचा अर्थ काय असतो, कम्युनिकेशन ऑकर्ड बिटवीन दॅट टू डिव्हाइसेस. म्हणजे डिव्हाइस 1 आणि डिव्हाइस 2 या दोन डिव्हाइस मध्ये तुमच्याकडे काय होते, कम्युनिकेशन ऑकर होते आणि तुम्ही जे काही रिक्वायर्ड एक्झिक्युशन आहे ते एक्झिक्युशन कम्प्लीट करताय. ओके. मग इट इज कॉल्ड एज कम्युनिकेशन सर्व्हिस. मग किती सर्व्हिस झाल्या आपल्या, 6 हा 6 झाले. हा 6 झाल्या. आता बघा पुढची, रिसोर्स अलोकेशन, अकाउंटिंग आणि प्रोटेक्शन ऑफ सिस्टीम अँड सिक्युरिटी, हे तुमची पुढच्या 3 आहेत. मग ह्याच्यामध्ये आपण बघूया आधी पहिली रिसोर्स अलोकेशन. मग अशी आपण काय बघितलं होतं, आयओ डिव्हाइस मॅनेजमेंट. बरोबर आहे, आयओ डिव्हाइस मॅनिप्युलेशन मॅनेजमेंट. आयओ डिव्हाइसेस म्हणजे काय असतील, तुमच्याकडचे नंबर ऑफ रिसोर्सेस असतील. ठीक आहे. फक्त काय तर काय डिव्हाइसेसला रिसोर्सेस म्हणलं जातं, बाकी सगळ्याला आयओ डिव्हाइसेस, तुमचं वर्किंग वगैरे आयओ डिव्हाइसेस म्हणतात. मग सिलेक्टेड जे काय तुमचे काय रिसोर्सेस आहेत, वेन मल्टिपल युजर अँड मल्टिपल जॉब्स रनिंग कॉन्करंटली, रिसोर्सेस मस्ट बी अलाउड टू ईच ऑफ देम. ज्यावेळेस तुमच्याकडे नंबर ऑफ आहेत, जसं मी तुम्हाला एफसीचं कारण सांगितलं होतं, वर्षी एफसी, त्याच्यामध्ये काय नंबर ऑफ मशीन्स आहेत, पण नंबर ऑफ मशीन्स थ्रू काय, तर तेवढे नंबर ऑफ मशीन्स तुमचे एका दोन तुमच्या 2-3 रिसोर्सेसलाच अटॅच केलेले आहेत. मग हे नंबर ऑफ रिसोर्सेस तुम्ही काय करताय, मग मेनी टाइप्स ऑफ रिसोर्सेस सच ॲज द सायकल, रोड, मेन, फाईल स्टोरेज, ठीक आहे, मेन मेमरी, हे काय झाले सगळे तुमचे रिसोर्सेस आहेत. हॅव स्पेशल अलोकेशन कोड, अदर सच ॲज आयओ डिव्हाइसेस मे हॅव द जनरल रिक्वेस्ट और रिलीज कोड. म्हणजे काय असणार आहे, तर तुमच्याकडे जे काय तुमचे रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते रिसोर्स अलोकेशन करून घेणं, एक्झिक्युशन करणं आणि एक्झिक्युशन कम्प्लीट झाल्यावर डिसअलोकेट करणं, हे सुद्धा सर्व्हिस तुम्हाला कोण प्रोव्हाइड करते, ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करते. कळतंय काय चाललंय ते, कळतंय का सगळ्यांना. सर्व्हिसेस बघतोय, पहिली बघितली आपण युजर इंटरफेस, दुसरी बघितली प्रोग्राम एक्झिक्युशन, तिसरी कोणती बघितली, आय ऑपरेशन. आयओ ऑपरेशन. चौथी कोणती बघितली, मॅनिप्युलेशन. फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन. ओके. फिफ्थ बघितली, चौथी फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन बघितली. फिफ्थ बघितली एरर डिटेक्शन. 6 बघितली कम्युनिकेशन. आणि आता लास्ट बघितली 8वी रिसोर्स अलोकेशन. आता इथं बघा अकाउंटिंग. अकाउंटिंग म्हणजे काय असणार आहे, अकाउंटिंग इज नथिंग बट युअर काय असेल तुमचं जेवढं काय युजरने, तो युजरचा ट्रॅक आहे, युजरने किती सिस्टीम वापरली, काय केलं काय नाही,
हे सगळं म्हणजे काय असणार आहे तुमचं अकाउंटिंग. ठीक आहे. टू कीप ट्रॅक ऑफ विच युजर यूज हाऊ मच अँड व्हॉट काइंड ऑफ कम्प्युटर्स रिसोर्सेस इट इज कॉल्ड एज हेल्प इन इन्क्लुडिंग आउट द युजर स्टॅटिस्टिक्स. म्हणजे काय करायचं तुम्हाला, जेवढे काय नंबर ऑफ युजर्स तुमच्याकडे आहेत, जर समजा तुमचं कमर्शियल सिस्टीम असेल, कमर्शियल मध्ये काय केलं जातं, सकाळी एक जण सिस्टीमला बसतो, तो गेला की त्या जागी आता सध्या दुसरा बसतो. लॉकडाऊन मध्ये लोकांकडे जागा कमी आहेत, सगळं कमी. कळालं? त्यांनी काय केलं, वर्क फ्रॉम होम दिलं होतं, त्यातलं जागा कमी करून दिली. मग ह्याच्यामध्ये काय झालं, तुम्ही एका सिस्टीमवर नंबर ऑफ युजर असतील, तर कुठल्या युजरनी किती सिस्टीम वापरली, म्हणजे त्यांनी जे काय टास्क दिले ते किती वेळ बसून परफॉर्म केले, काय केलं आहे, काय वर्किंग केलंय, काय वर्किंग नाही केलं, ही सगळ्याची काय असते अकाउंटेबिलिटी असते. ओके. मग हे अकाउंटेबिलिटी कशी, हे काय आहे, सर्व्हिस आहे आपल्याकडे. अकाउंटेबिलिटी इज कॉल्ड एज कीपिंग ट्रॅक ऑफ विच युजर युजेस हाऊ मच अँड व्हॉट काइंड ऑफ कम्प्युटर रिसोर्सेस. कुठले कुठले आणि कोणते कोणते कम्प्युटर रिसोर्सेस लागायचे. आता मी आपल्याला तुम्हाला सांगितलं इथं काय लागणार आहे आपल्याला, तर कम्प्युटरचं किट लागेल. ठीक आहे. ते कम्प्युटरचं किट वगैरे तुम्ही वापरून तुम्ही काय करू शकता, तुमचं एक्झिक्युशन परफॉर्म बाकीचं करू शकता. मग हे नंबर ऑफ युजर्स, कोण काय काय वापरतंय, कोण काय वापरणार आहे. समजा युजर 1 आहे, युजर 1नी नंबर ऑफ तुमचे 3-4 टास्क वापरले असते, मग त्याने किती पर्सेंटेज ऑफ, तुम्हाला मी ह्याचं हे करून दाखवलं होतं, कंट्रोल आल्ट आणि डिलीट हे 3 टास्क तुम्ही परफॉर्म केले की टास्क मॅनेजर असतो. टास्क मॅनेजरवर तुम्ही क्लिक केलं, झालं का क्लिक, इथं बघा परफॉर्मन्स आहे. परफॉर्मन्स कुठल्या बेसिसवर दिला जातो, इथं बघा सीपीयू युसेज, मेमरी, डिस्क, इथरनेट आणि तुमचा जीपीयू असेल. मग कोण किती मेमरी वापरलेली आहे, आता इथे युजर्स आहेत. आता सध्या ह्या कम्प्युटर सिस्टीमला माझ्या काय आहे, मी एकटाच युजर असल्यामुळं मी जेवढा काय किती पर्सेंट ऑफ सीपीयू वापरतोय, किती पर्सेंट ऑफ मेमरी वापरतोय, डिस्क किती पर्सेंट वापरतोय, नेटवर्किंग काय यूज करतोय, हे सगळं माझं. जर समजा ह्याच सेम मशीनवर जर अजून एखादा युजर असतं, तर त्यांनी सध्या आज दिवसभर काय वापरलं काय नाही, हे सगळं स्टॅटिस्टिक्स तुम्हाला कशा थ्रू आलं असतं, अकाउंटिंग थ्रू तुम्हाला मिळू शकतं. ही सर्व्हिस कोण प्रोव्हाइड करते आपल्याला, ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करते. कळालं? अकाउंटिंग मध्ये काही डाऊट आहे कोणाला? हॅलो. अकाउंटिंग म्हणजेच काय असणार आहे, तर तुमच्या सिस्टीमची कुठली मेमरी कोण वापरतंय, किती मेमरी तुम्ही ऑक्युपाय केलेली आहे कुठल्या प्रोग्रामनी, किती मेमरी तुमच्या सिस्टीम मध्ये फ्री आहे. ठीक आहे. सीपीयू किती वापरलेला आहे, प्रोसेसर किती तुमचा वापरलेला जातोय, सीपीयू प्रोसेसर, हे सगळं तुमचं इथं काउंटिंग ठेवणं. म्हणजे काय असणार आहे, कीप ट्रॅक ऑफ विच युजर युजेस हाऊ मच अँड व्हॉट काइंड ऑफ कम्प्युटर रिसोर्सेस. ठीक आहे. and it also help in finding out the usage statistics. It is useful for the researcher to find out the usage and the requirement of the configuration of the system. म्हणजे काय, आता मोठ्या मोठ्या सिस्टीम, मोठ्या मोठ्या जे काही कमर्शियल हे असतात, तिथं काय केलं जातं, तर तिथं जेवढे काय तुमची सिस्टीम असेल, ती सिस्टीम किती नंबर ऑफ युजर्स, आता शिफ्ट मध्ये तिथं काम असतात, काय काय वेळेस तुमचं एकच कम्प्युटर सकाळी एक जण वापरतो, संध्याकाळी एक जण वापरतो, शिफ्ट मध्ये असतं. मग त्याच्या रिक्वायरमेंट काय आहेत, सकाळच्या काय आहेत, संध्याकाळच्या काय आहेत, त्याच्यानुसार तुमचं कॉन्फिगरेशन, मग तुम्हाला किती पर्सेंट तुम्ही सिस्टीम यूज करताय, त्याचं युसेज स्टॅटिस्टिक्स काय आहेत, हे स्टॅटिस्टिक्स कशावरनं काढलं जातं, तर त्या कम्प्युटरच्या अकाउंटिंग वर काढलं जातं. ठीक आहे. त्यानुसार त्यांच्या कुठल्या कॉन्फिगरेशनची सिस्टीम द्यायची, काय करायचं, हे कुठं ठरवलं जातं, तिथं ठरवलं जातं. कळालं? आणि प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी हे मध्ये नंबर ऑफ युजर्स अलाउ एक्झिक्युशन ऑफ मल्टिपल प्रोसेसेस, देन व्हेरियस प्रोसेसेस मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम वन ऑफ द अदर ऍक्टिव्हिटी. प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी हे तुम्हाला मी प्रिव्हियस याच्यामध्ये आपण बॅच मध्ये बघितलं होतं. म्हणजे काय, तुमच्या सिस्टीमला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणं. प्रोटेक्शन तिथं डेटा तुम्हाला प्रोव्हाइड करायचा, म्हणजे काय, तुमच्या जेवढ्या काही नंबर ऑफ फाईल्स आहेत तुम्हाला पासवर्ड प्रोटेक्टेड वगैरे तिथं तुम्हाला केल्या जातात. जस्ट नंबर ऑफ युजर तुमच्या सिस्टीम मध्ये असतात. तुम्ही बघा, जर तुम्ही युजर, ऍडमिन, स्टुडंट वगैरे असे नंबर ऑफ अकाउंट, युजर अकाउंट काढले, तर ऍडमिनला काय असतं, ऍडमिनला सगळ्यांच्या सगळ्या फाईल दिसतात. पण तुमच्या सिस्टीम मध्ये जर तुम्ही एखादा गेस्ट म्हणून युजरचा अकाउंट काढला असेल, म्हणजे काय, जर कोण पाहुणे आले आणि त्यांना तुमचा लॅपटॉप वगैरे वापरायचा आहे, हे करायचं,
तर त्यांनी काय करायचं, गेस्टच्या नावाने लॉग इन करायचं. मग गेस्टला काय असणार आहेत, तर ज्या ऍडमिननी क्रिएट केलेल्या प्रोसेसेस आहेत, त्या जे काय त्यांच्या फाईल्स आहेत, त्या फाईल जर तुम्ही प्रोटेक्ट केल्या ओनली ऍडमिन्स ओनली, तर त्या गेस्ट मध्ये दिसतील का, त्याचा डेस्कटॉप गेस्ट मध्ये दिसेल का, दिसणार नाही. मग हे काय झालं, तुमचं प्रोटेक्शन झालं. वन युजर टू अनदर युजर तुमच्या प्रोसेसेस किंवा जेवढ्या काय तुमच्या फाईल आहेत त्या प्रोटेक्ट करणं, किंवा मल्टी प्रोसेसिंग मध्ये एखाद्या फाईल प्रोसेसचा आउटपुट दुसऱ्या प्रोसेसला पण मिक्स होऊ नये, तिकडे जाऊ नये, त्यासाठी ते आउटपुट प्रोटेक्ट करणं, हे सगळं काम कशामध्ये येतं, प्रोटेक्शन मध्ये येतं. ही पण सर्व्हिस आपल्याला कोण प्रोव्हाइड करते, ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करते. ओके, कळालंय? काय डाऊट आहे कोणाला? हॅलो. नो नो. ओके. एक 2 मिनिटं. आता बघा, हे तुम्हाला सांगितले मी, ओएस सर्व्हिसेस किती टाईपचे सर्व्हिसेस आहेत, 2 टाईपच्या सर्व्हिसेस आहेत, युजर सर्व्हिसेस आणि सिस्टीम सर्व्हिसेस. युजर सर्व्हिसेस मध्ये हे बघून घ्या किती किती आहेत. पहिली सर्व्हिस कुठली आपली, युजर इंटरफेस, CLI, GUI आणि बॅच अजून एक असेल. ठीक आहे. प्रोग्राम एक्झिक्युशन दुसरी सर्व्हिस आहे. प्रोग्राम एक्झिक्युशन मध्ये काय असणार आहे, प्रोग्राम लोड इन टू द मेमरी अँड रन दॅट प्रोग्राम, म्हणजे त्याला मेमरी अलोकेट करणं, तो प्रोग्राम रन करणं, आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ दॅट प्रोग्राम डिसअलोकेट ऑफ दॅट मेमरी. हे फंक्शनिंग कुठं होत आहे तुमचं, ही सर्व्हिस कोण प्रोव्हाइड करतं तुम्हाला, ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करते युजर सर्व्हिसेस मध्ये. आयओ ऑपरेशन्स, जेवढे काय तुमच्याकडचे आयओ डिव्हाइसेस आहेत तेवढे आयओ डिव्हाइसेस सगळ्यांना अलोकेट करणं, त्यांच्याकडून टास्क कम्प्लीट करून घेणं, हे काय झालं सगळं तुमचं आयओ डिव्हाइसेस झालं. फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन मध्ये रीडिंग अँड रायटिंग फाईल, क्रिएट डिलीट फाईल, सर्च फाईल आणि परमिशन मॅनेजमेंट, रीड राईट एक्झिक्यूटच्या परमिशन्स, हे सगळं काय झालं तुमचं फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन मध्ये झालं. ठीक आहे. कम्युनिकेशन मध्ये काय झालं, 2 टाईपचे कम्युनिकेशन असतात, शेअर्ड मेमरी कम्युनिकेशन आणि मेसेज पासिंग कम्युनिकेशन. ज्यावेळेस तुमच्याकडे नंबर ऑफ युजर्स प्रेझेंट असतात, एक वन युजर टू अनदर युजर तुमच्याकडे, किंवा नंबर ऑफ प्रोसेस असतात प्रेझेंट, त्या नंबर ऑफ प्रोसेस थ्रू तुम्ही काय करताय, कम्युनिकेशन जर ऑफर होत असेल तर ते 2 टाईपने होतं. शेअर्ड मेमरी, शेअर्ड मेमरी म्हणजे काय, तुम्ही आपण आता मेसेज शेअर करतो बघा, आपली कम्प्युटर सिस्टीम एखादं फोल्डर शेअर करतो, मग दुसरी मशीन काय करते, त्या शेअर फोल्डरवरनं तुम्ही काय करता, ती पर्टिक्युलर एखादा फाईल ऍक्सेस करता. मग हे 2 सिस्टीम मधलं कम्युनिकेशन कशा थ्रू झालं, शेअर्ड रिजन थ्रू झालं. बरोबर आहे. तुम्ही कधी केलंय, लॅन मध्ये वगैरे मशीन्स तुम्ही शेअर करता आणि एखादं फोल्डर शेअर करता, मग ते शेअर फोल्डर तुम्ही कसं ऍक्सेस करता, तर त्या पर्टिक्युलर मशीनचा IP ऍड्रेस टाकायचा आणि त्यांनी शेअर केलेल्या फोल्डर मधला डेटा तुम्ही डायरेक्टली ऍक्सेस करू शकता. हे काय झालं तुमचं शेअर्ड मेमरी. आणि मेसेज पासिंग म्हणजेच काय असणार आहे तुमचं, ईमेल करणं, मेसेज सेंड करणं, हे काय झालं तुमचं मेसेज पासिंग झालं. ओके. मग हे एक कम्युनिकेशन एक सर्व्हिस आहे. आणि एरर डिटेक्शन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, साईज असेल, बाकीचे तुमचे एरर्स असतील सिस्टीम मधले काही प्रॉब्लेम, ते तुम्हाला मेसेज थ्रू कोण अलर्ट करून देतं, ऑपरेटिंग सिस्टीम अलर्ट करून देते. डिस्क स्पेस इज नॉट अवेलेबल, किंवा तुमचं प्रिंटर आयओ डिव्हाइसेसचे एरर असतील, पेज नॉट फाउंड, प्रिंटर नॉट फाउंड. ठीक आहे. हे सगळं काय तुमच्याकडचं काय असणार आहे, एरर डिटेक्शन सिस्टीम असणार. कळालं. आणि सिस्टीम सर्व्हिसेस किती बघा, रिसोर्स अलोकेशन एक आहे, अकाउंटिंग आहे, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी आहे. हे 3 काय झाले तुमचे सिस्टीम सर्व्हिसेस झाले. टोटल सर्व्हिसेस किती आहेत आपल्याकडं, 9 आहेत. कळालं. काय डाऊट आहे कोणाला? हॅलो, काय डाऊट आहे का राजांनो? नो सर. मग आपण काय डाऊट नसेल तर आज इथे स्टॉप करू. नेक्स्ट लेक्चरला आपला पुढचा कन्सेप्ट बघू, सिस्टीम कॉल. ओके सर. एक 2 मिनिटं. हा बोला की.
रिसोर्स अलोकेशन रिपीट करा ना सर एकदा. कुठलं रिसोर्स अलोकेशन? रिसोर्स हा रिसोर्स अलोकेशन मध्ये काय होते बघा, रिसोर्स अलोकेशन म्हणजे काय असणार आहे, तुमच्या सिस्टीमला जेवढे काही रिसोर्सेस अलोकेट असतात ते रिसोर्सेस नंबर ऑफ तुमचे जॉब वेटिंग मध्ये असतात. आता इथे बघा मेनी टाइप्स ऑफ रिसोर्सेस सच एज सीपीयू सायकल असेल, मेन मेमरी असेल, फाईल स्टोरेज असेल, मे हॅव स्पेशल अलोकेशन कोड अदर सच एज आयओ डिव्हाइसेस मे हॅव जनरल रिक्वेस्ट ऑर रिलीज कोड. म्हणजे कसं असतं, आता समजा एक तुमचा प्रिंटर आहे आणि एका प्रिंटरसाठी 3 ते 4 मशीन वेटिंगवर आहेत, म्हणजे 3 ते 4 युजर आहेत आणि त्या युजर मध्ये सगळ्यांमध्ये मिळून एकच प्रिंटर असेल. मग तो प्रिंटर कसा कसा अलोकेट करणार? मग रिसोर्स अलोकेशन मध्ये 3 स्टेप आहेत. रिक्वेस्ट रिसोर्स, तो रिसोर्स तुम्हाला काय करायला पाहिजे, आधी त्या रिसोर्सेससाठी रिक्वेस्ट यायला पाहिजे युजरची की तो रिसोर्स ऍक्सेप्ट म्हणजे रिक्वायर्ड आहे. रिक्वेस्ट आल्यानंतर त्या पर्टिक्युलर त्या युजरला तो रिसोर्स अलोकेट केला जातो, काम कम्प्लीट करून घेतलं जातं. आफ्टर कम्प्लिशन ऑफ दॅट टास्क तो रिसोर्स काय केला जातो, रिलीज केला जातो. ह्या 3 स्टेप असतात, रिक्वेस्ट रिसोर्स, अलोकेट रिसोर्स आणि रिलीज रिसोर्स. ओके, ह्या 3 स्टेप आहेत, त्या तुम्हाला पुढे आहेत पुढच्या चॅप्टर मध्ये. इथं फक्त तुम्हाला नॉर्मल कन्सेप्ट आहे. रिसोर्स अलोकेशन म्हणजे काय असणार आहे, फक्त तुम्ही सध्या एवढं लक्षात ठेवायचं, जेवढे काही आयओ डिव्हाइसेस, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस असतील, डिस्क स्पेस असेल, हे सगळं काय असणार आहे, तुमचं रिसोर्सेस असणार आहे तुमच्या सिस्टीम मध्ये. आणि ह्या अलोकेशनचं काम कोण करणार आहे, तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम करणार आहे. ओके, मग हे अलोकेशन कुठल्या मॅनर मध्ये होतं, तर त्याच्यात 3 स्टेप्स आहेत. रिक्वेस्ट रिसोर्स, अलोकेट रिसोर्स आणि रिलीज रिसोर्स. म्हणजे आधी त्या युजर कडनं, ज्या युजरला तो पर्टिक्युलर प्रिंटर वापरायचा असेल, स्कॅनर वापरायचा असेल, डिस्क ड्राईव्ह वापरायचे असतील, त्या पर्टिक्युलर रिसोर्स साठी रिक्वेस्ट यायला पाहिजे. ती रिक्वेस्ट आल्यानंतर त्याच्या रिक्वेस्ट नुसार तो रिसोर्स त्या रिक्वेस्टला त्या युजरला अलोकेट केला जातो आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ टास्क तो रिसोर्स काय केला जातो, रिलीज केला जातो. ह्या तिन्ही स्टेप्स कोण परफॉर्म करतो, ऑपरेटिंग सिस्टीम परफॉर्म करतो. कळालं? येस सर. हा, सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, त्याची ऍक्च्युअल प्रोसेस काय असते, म्हणजे काय करायचं ते आपण पुढे 3rd चॅप्टर मध्ये बघूया, 3rd किंवा 4th चॅप्टर मध्ये. सध्या तुम्हाला काय असणार आहे, फक्त ह्या सर्व्हिसेस आहेत, ओव्हरऑल कशा कशा सर्व्हिसेस ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करते. मग ह्याच्यामध्ये अलोकेशन ऑफ रिसोर्स आणि रिलीज ऑफ दॅट रिसोर्स, म्हणजे रिसोर्स अलोकेट करायचा पर्टिक्युलर युजरला आणि एकदा अलोकेशन करून त्याचं काम कम्प्लीट झालं की तो रिलीज करायचा. त्या ओएसनी त्या प्रोसेस कडनं रिसोर्स रिलीज करेपर्यंत तो रिसोर्स तुम्ही दुसऱ्या प्रोसेसला अलोकेट करू शकत नाही. म्हणजे काय, तर माझी एखादी रिक्वेस्ट आली असेल प्रिंटिंग साठी आणि माझ्या नंतर दुसरे तुमची एक रिक्वेस्ट आहे प्रिंटिंग साठी, मग मला जर माझ्या प्रोसेसला प्रिंटर अलोकेट झालेला असेल आणि माझ्या प्रिंट निघत असतील, माझ्या प्रिंट निघून झाल्या की माझ्याकडचा प्रिंटर डिसअलोकेट व्हायला पाहिजे. माझ्या नावावर जो अलोकेट झालेला असतो सिस्टीम मध्ये, तो प्रिंटर डिसअलोकेट होणार आणि मगच तो तुमचा प्रिंटर काय केला जातो, तो प्रिंटरकडे दुसरी प्रोसेस, मग तुम्ही जर वेटिंग मध्ये असाल तर तुम्हाला तो प्रिंटर काय केला जातो, अलोकेट केला जातो. कळालं? मग जोपर्यंत पहिल्या युजर कडनं तो रिलीज केला जात नाही तोपर्यंत तो प्रिंटर दुसऱ्या युजरला अलोकेट केला जाऊ शकत नाही. ओके, ही एक कंडिशन आहे मॅन्डेटरी. मग हे सर्व्हिस तुम्हाला, आणि हे सगळं काम कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टीम करते. म्हणून रिसोर्स अलोकेशन ही एक काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीमची सर्व्हिस आहे. ठीक आहे, फक्त काय असणार आहे, हे काम सिस्टीम लेवलचं आहे. म्हणून ह्या सर्व्हिसेस कुठल्या आहेत, रिसोर्स अलोकेशन, अकाउंटिंग आणि प्रोटेक्शन, हे सगळं इंटरनल लेवलला होतं. ह्याचं युजरला काय दिसतं का, तुम्हाला कळालं का कसा युजर आलो की तुम्हाला प्रिंटर अलोकेट झाला, इथं दिसलं मला आता माझ्याकडे प्रिंटर आहे, मग तू परत मला रिक्वेस्ट आली तर प्रिंटर रिलीज करा. हे सगळं सिस्टीम लेवलला वर्क होतं. म्हणून ह्या ज्या तुमच्या 3 सर्व्हिसेस आहेत, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी, रिसोर्स अलोकेशन आणि अकाउंटिंग, हे सगळं काय आहे, सिस्टीम लेवलला तयार होतं, सिस्टीम लेवललाच मेंटेन केलं जातं. म्हणून ह्या सिस्टीम सर्व्हिसेस झाल्या. आणि वरच्या ज्या आहेत, युजर कडनं आलेले प्रोग्राम एक्झिक्युशन असेल, युजर साठी कमांड लाईन इंटरफेस असेल किंवा जीयूआय इंटरफेस असेल, एरर डिटेक्शन असेल, हे सगळं कोणासाठी प्रोव्हाइड केलं जातं, सगळ्या गोष्टी युजरसाठी. म्हणून सगळ्या वरच्या सर्व्हिसेस काय झाल्या, युजर सर्व्हिसेस झाल्या. कळालं? येस सर. ओके, म्हणजे त्या जो काय तुमच्या ह्याच्यामधला डिफरन्स आहे युजर सर्व्हिसेस आणि सिस्टीम सर्व्हिसेस, त्याच्यावरनं लक्षात ठेवा.
रट्टा अजिबात मारू नका, नावात सगळ्या गोष्टी आहेत. प्रोग्राम एक्झिक्युशन म्हणजे काय, तुम्हाला प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे. प्रोग्राम कधी एक्झिक्यूट होणार आहे, ज्यावेळेस त्या प्रोग्राम मध्ये तुम्ही त्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टीम मेमरी अलोकेट करणार आहे आणि एक्झिक्युशन कंप्लीट झाल्यावर मेमरी डिसअलोकेट करणार आहे. एवढंच सर्व्हिस कोण प्रोव्हाइड करतो तुम्हाला, ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करतो. ओके, असं नावातच आहे. युजर इंटरफेस म्हणजे काय, इंटरॅक्शन विथ द सिस्टीम. मग आपण कसं इंटरॅक्शन करणार आहे, कमांड लाईन इंटरफेस, जीयूआय इंटरफेस. प्रोग्राम एक्झिक्युशन म्हणजे काय असणार आहे, तुमचं प्रोग्राम एक्झिक्युशनला आल्यावर त्याला मेमरी अलोकेट करणं, प्रोग्राम एक्झिक्युशन कंप्लीट झालं की मेमरी डिसअलोकेट करणं. अलोकेशन ऑफ मेमरी आणि डिअलोकेशन ऑफ मेमरी हे टास्क कोणाचे असतील, प्रोग्राम एक्झिक्युशनचे. इनपुट आउटपुट ऑपरेशन्स काय असणार आहेत, तुमचे जे काय आयओ डिव्हाइसेसचे ऑपरेशन आहेत त्याला काय म्हणायचं, इनपुट आउटपुट ऑपरेशन्स म्हणायचं. त्यानंतर फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन म्हणजेच काय असणार आहेत, रीड, राईट, एक्झिक्यूट, ओपन, क्लोज हे नंबर ऑफ ऑपरेशन्स, इट इज कॉल्ड एज फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन. ठीक आहे. फिफ्थ आहे कम्युनिकेशन. जे काय कम्युनिकेशन होणार आहे बिटवीन सिस्टीम किंवा जे काय तुमचे युजर्स मध्ये असेल ते कम्युनिकेशन म्हणजे काय असणार आहे तुमचं. मग ह्याच्यामध्ये दोन टाईपचे कम्युनिकेशन आहेत, शेअर्ड मेमरी कम्युनिकेशन आणि मेसेज पासिंग कम्युनिकेशन. शेअर्ड मेमरी इज कॉल्ड एज shared region, shared a particular folder of your system with the another user and that user directly access that folder, it is called as communication occur between that two systems. Okay, but it is a method of communication occurred by the shared memory. कम्युनिकेशन कशा थ्रू ऑकर झाले तुमचं, शेअर्ड मेमरी. मेसेज पासिंग असेल तर तुम्ही कुठल्याही सिस्टीमला डायरेक्टली मेसेज सेंड करू शकता आणि त्यातनं त्या दोन सिस्टीम मध्ये कम्युनिकेशन ऑकर झालं. ओके, एरर डिटेक्शन तुम्हाला सांगितलेलं आहे. सिस्टीम मध्ये जेवढे काही नंबर ऑफ एरर्स असतील, काय असेल, मेमरी फुल झाली असेल तर त्या रिगार्डिंग तुम्हाला एरर तिथं प्रोव्हाइड केले जातात. म्हणून पहिल्या 6 सर्व्हिसेस काय झाल्या तुमच्या, ह्या युजर लेवल झाल्या, युजर साठीच्या सर्व्हिसेस आहेत. आणि शेवटच्या 3 ज्या आहेत त्या कसल्या सर्व्हिसेस आहेत, सिस्टीम सर्व्हिसेस आहेत. ओके, कळालंय? काय डाऊट आहे कोणाला, विचारा. डाऊट आहे का कोणाला काही? नो सर. ओके, 9च्या 9 सर्व्हिसेस क्लिअर झाल्या. उद्याच्या लेक्चरला कोणाला पण विचारणार आहे कुठली पण सर्व्हिस नाही सांगता आली, आपले मार्क कट झाले म्हणून समजायचे. आत्ताच विचारतोय, काय डाऊट आहे का कोणाला? ठीक, 2 मिनिट वेट करा, मॅडम जॉईन होतील, मॅडमचं लेक्चर कंटिन्यू होईल.